पुणे शहरात महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि आरोपी यांची ओळख एका मित्राच्या माध्यमातून झाली होती। या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंधात झाले। आरोपीने संबंधित मुलीला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केला। गेल्या 2 वर्षांपासून हे प्रकार सुरू होते। या काळात पीडित मुलगी गर्भवती राहिली असता आरोपीने तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय। काही काळानंतर आरोपीने पीडित मुलीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली। यावरून त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले। आरोपी तिला शिवीगाळ आणि मारहाण करत असे। जेव्हा लग्नाचा विषय निघाला तेव्हा आरोपीने विविध कारणे सांगून लग्न करण्यास नकार दिला। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे। पोलिसांनी या घटनेचे गांभीर्याने दखल घेत गुन्हा दाखल केला असून महिला पोलीस निरीक्षक रेश्मा साळुंके या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत।